हत्याची सुई धनंजय मुंडेंकडे। माझ्या हत्येच्या कटात धनंजय मुंडे असल्याचं जरांगे म्हणतात। भाऊबीजेच्या दिवशी माझ्या हत्येचा कट कांचन आणि बढे यांनी दिली सुपारी असे आरोप जरांगेंनी केले। जरांगेंचे गंभीर आरोप। कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं। त्याच्यात खूप जण आहेत। त्याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कोणीतरी, त्यांनी पण 4 जण लोक नेलते। आता ती तपासात घेतील काय काय, म्हणजे एकूण 10-11 जणांचा स्टाफ आहे। तिकडचे काही, बीडचे काही, गेवराई तालुक्यातले काही, त्यातले तर धरले 2। आता हे नवीन तपासात ते पुढे येणारच। सुपारीबाज पोरांना पंकजा आणि बावनकुळे यांची प्रकरणं ठाऊक आहेत। मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर याच प्रकरणांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जातात, ब्लॅकमेल केलं जातं असं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे। या पोराला लय माहिती हो, 2 आरोप येत नाही, त्या पोराला लय माहिती। मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या। पंकजा ताईबद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती। बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस आहे विषय। त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आहे। तर मनोज जरांगे गंभीर आरोप करतायत आणि या संबंधात आमच्याशी संवाद साधण्यासाठी ओबीसी नेते मंगेश ससाणे हे सध्या जोडले गेलेले आहे। मंगेश ससाणेजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। आपण पाहतोय हल्ल्याचा आणि हत्येचा कट हा धनंजय मुंडे यांनी रचलाय असा थेट आरोप करतायत जरांगे। नाही, आपण बघतोय गेल्या 2 वर्षापासून कशा प्रकारे मीडिया ट्रायल करून एका खंडणीच्या गुन्ह्याच्या याच्यामधून धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावला। मुळामध्ये हा मनोज जरांगे अत्यंत विकृत मानसिकतेचा माणूस आहे। त्याला मीडिया अटेन्शन पाहिजे असतं। काही झालं कुठंतरी, मागच्या वेळेस ड्रोन उडलं की म्हणला माझ्यावर कोणाची तरी नजर आहे आणि Z+ सुरक्षा पाहिजे म्हणून ही सगळी या मनोज जरांगेची नाटकं चालू आहेत। मुळामध्ये जर असा काही कट असेल तर मग DYSP असतील, SP असतील, त्यांनी समोर येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पाहिजे। कुठंतरी एखाद्या समाजाच्या नेता आपल्या यांनी कुठंतरी तो मागं सरत नाहीये, कुठंतरी तो शांत बसत नाहीये, कुठंतरी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी व्यासपीठावरनं भूमिका मांडतोय। म्हणून हे मनोज जरांगेंचे असले हे चाळे महाराष्ट्राला नवीन नाहीत। जो मनोज जरांगे मुख्यमंत्री शिव्या देतो, मोदींना धमक्या देतो, महाराष्ट्र थांबवायचं, महाराष्ट्र पेटवायचं, मुंबई बंद करायच्या धमक्या देतो, आणि आता याच्या हत्येचा कट आणि हा घाबरलाय। मुळामध्ये या मनोज जरांगेंनी हे रचलेलं कुभांड आहे। त्याला Z+ सुरक्षा पाहिजे, त्याला परत मीडिया अटेन्शन पाहिजे, काहीतरी करून परत माझ्याकडे मंत्री आले पाहिजे, परत समाज माझ्याकडे आला पाहिजे, परत आंतरवालीमध्ये मनोज दादा केलं पाहिजे। म्हणून हे सगळं केलेलं आहे। मी तर खरंच म्हणतो की हे जे कोण संशयित आरोपी आहेत यांची सगळ्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे आणि या मनोज जरांगेची पण नार्को टेस्ट केली पाहिजे। मग याच्यामध्ये नक्की हे त्यांना कुणाला काय आरोप करायला लावलेत, कुणाला कुणाचं नाव घ्यायला लावलेत ते समोर येईल। माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, याच्या बाबत कुणी पडदा टाकू नये। तुम्ही आरोप केले ना धनंजय मुंडेंवर, तर आता SP आणि DYSPनी याचं समोरासमोर येऊन सगळी तथ्य ठेवली पाहिजे, सगळे CDR ठेवले पाहिजे। हे जे कोण आरोपी आहेत यांची PC घेतली पाहिजे। करा गुन्हा दाखल। ज्यांनी हत्येचा कट केला या मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांनी, त्यांच्यावर आधी तो कोणतरी अमोल खुने म्हणून कोणतरी होते, त्यांनी यांच्यावर आरोप केले होते। यांच्या सहकाऱ्यांनी हे काहीतरी केलेलं असणार आहे। उगीच ओबीसी एका मायक्रो समाजाच्या, वंजारी समाजाच्या नेत्यावर असले काहीतरी आरोप करायचे, त्याचा राजकीय बळी घ्यायचा, हे या महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेला आणि समाज व्यवस्थेला हे पूरक नाहीये। या मनोज जरांगेचे लाड सरकारने थांबवले पाहिजे। असे कुठले तरी आरोप करून एक विक्टिम कार्ड खेळून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न मनोज जरांगेचा आहे। याला काडीची किंमत दिली नाही पाहिजे। जी मंगेश ससाणेजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी धन्यवाद।
आणि याच संदर्भात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। नवनाथ वाघमारेजी, हल्ल्याच्या या आरोपांवर आता बोललेले आहे मनोज जरांगे आणि त्यांनी आरोप केलेला आहे थेट धनंजय मुंडे। जरांगे यांनी संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे केलेली आहे। तुम्हाला काय वाटतं त्यांच्या या वक्तव्याबद्दल? जरांगे व्यक्तिगत वादाला जातीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत। जरांगेचं काय आहे, फक्त जातीचं स्वरूप दिलं म्हणजे त्यांची जातीतील समाजातील लोक गोळा होण्यासाठी त्यांना ते स्टंट जमलेलं आहे आणि मराठा समाजातील भाबडे आणि त्याच्यावर विश्वास ठेवतायत त्याच्या कुठतरी नौटंकीला आणि ते मग कुठतरी काहीतरी उलट सुलट सांगायचं। आता खरं तर मनोज जरांगे ज्या दोन लोकांची नावं सांगतायत आणि त्याच मी तर डायरेक्ट म्हणतो या मनोज जरांगेची स्वतःपासून सुरुवात करावी, त्याची स्वतःची नार्को टेस्ट करावी। त्या दोन कोण लोक आहेत आरोपी त्यांची सुद्धा नार्को टेस्ट करावी। मग त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का समोर येऊन जाईल आणि विनाकारण काय होतं धनंजय मुंडे ज्यांचं त्यांचं प्रत्येक जण आपापलं काम करत असेल, परंतु आताच धनंजय मुंडे बीडच्या मेळाव्यात आदरणीय भुजबळ साहेबांच्या मंचावर आले आणि त्यांनी ओबीसीसाठी बोलले की याच्या बुडाला आग लागली आणि यांनी जे सुरुवात केलं की लगेच काहीतरी धनंजय मुंडेंना कसं चक्रव्यूहात अडकायचं, पाठीमागे सुद्धा धनंजय मुंडेंना आरोप करूनच गुतवण्याचं काम केलं ना। आता जर तसा आरोप जर म्हणलं तसे आरोप केले करून जर गुतवायचं म्हणलं तर मग ते याचे साताऱ्याचे फलटण प्रकरणामध्ये निंबाळकर माजी खासदार निंबाळकर सुद्धा गुंततायत, मग त्यांची काय यासाठी चौकशी होत नाही, त्यांच्यावर काय लगे या सगळ्या गोष्टी। परंतु धनंजय मुंडे एका ओबीसी घटकातून येत आहेत म्हणून त्यांना विनाकारण टार्गेट करायचं। आता याला येऊ स्वतःला खूप मोठा नेता समजतो, महान नेता समजतो आणि एवढ्या मोठ्या माणसाकडे खरं तर याच्या सोबत सगळे वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, दारू माफिया, जमिनी हडप करणारे, अत्याचार करणारे सगळे लोक, गोरगरिबावर हल्ले करणारे लोक याच्यासोबत टीम असताना याच्यावर कोण याचा जीव घेणं हल्ला करणारे, याला कोण मारणारे? कोणी कोणाला मारत नाही, फक्त Z+ सुरक्षेसाठी प्रयत्न केविलवाना प्रयत्न आहे। दुसरी गोष्ट समाजामध्ये आता अस्तित्व कमी होत चाललंय कारण की आता समाजातील मराठा समाजातील अभ्यासू लोक आता कुठतरी निवडणुकींच्या नादाला लागले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्यात, हे सगळे लोक आता तिकडे कामाला लागले आणि याच्याकडे गर्दी कमी झाली। पण ह्या बाजाराला काय झालंय, गर्दी कमी झाली की याची झोप येतं, याला येत नाही, याला सवय झाली मीडिया आणि गर्दी, याच्या बाहेर पडलं की याला काहीतरी नवीन सुचतं। त्याच्यातूनच माझा अंदाजे सुचलेला आणि त्याचं जर तसंच मत असेल तर नक्की त्यांची नार्को टेस्ट करावी मनोज जरांगेंची, त्यांचे जे दोन कोण सापडलेत त्यांची सुद्धा नार्को टेस्ट केली पाहिजे आणि माझे जे पोलीस अधीक्षक असतील किंवा DYSP यांना विनंती, यांनी सुद्धा समोर मीडिया समोर येऊन बोललं पाहिजे यांनी काय तुम्हाला दाखवलंय काय नाही दाखवलंय। उगाच काहीतरी 2 दिवस मीडिया ट्रायल करून कुणाचं आयुष्य खराब करणं, कुणाला बदनाम करणं आणि पुन्हा जाती तेढ निर्माण करणं, स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किती नाटकं करावेत आणि किती वेळा जाती। अरे आता कुठंतरी थोडं लोक विसरायला लागले, मराठा ओबीसी SC ST सगळे एकत्र कुठतरी सुरुवात व्हायला लागली की याला पुन्हा नौटंकी सुचली आणि पुन्हा कुठतरी काहीतरी वेगळं काहीतरी याला वळण देऊन जातीचं स्वरूप देऊन स्वतः वैयक्तिक भांडणाला जातीचं स्वरूप देऊन याला फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। त्यामुळं माझी मनोज जरांगेला सुद्धा विनंती की रिकामं तुम्ही लोकात वाद वाढवण्याचं काम करू नका आणि गृह विभागाला पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती, मनोज जरांगेची स्वतः नार्को टेस्ट करा, ते 2 आरोपी कोणी नाव सांगितले त्यांची नार्को टेस्ट करा, बाकी कोणाची करायची गरज नाही। त्याच्यातूनच कोणाचा हत्येचं कट आहे हे मनोज जरांगेंनी स्वतः Z+ सुरक्षेसाठी केलेलं मोठं षडयंत्र आहे त्याच्यातून सिद्ध होऊन जाईल आणि जरांगे पुन्हा बदलणार आहेत। त्याच्यामुळे त्यांची SIT पेक्षा नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे मनोज जरांगेची आणि त्या 2 आरोपीची, तरच त्याच्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। जी नवनाथ वाघमारेजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर धनंजय मुंडे यांची मराठ्यांवर हेरगिरी, मनोज जरांगे यांनी आणखी एक गंभीर आरोप केलेला आहे। धनंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगे यांचे गंभीर आरोप, तर आपल्या हत्येचा कटही धनंजय मुंडे त्यांनीच रचला आणि त्यांचाच यात हात असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं आणि आणखी एक असाच आरोप त्यांनी धनंजय मुंडेंवर केलेला आहे, मराठ्यांवर हेरगिरी करण्याचा आरोप। आता ही सिस्टम मोबाईल शिटाखाली कोण बघ, शिटाखाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते, ऐका काही अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्याने होती। म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचं, त्या नासक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचं।
ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि ही आहे ना, ही संपणं गरजेचं आहे. तर धनंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगेंचे हे गंभीर आरोप आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत करुणा मुंडे या देखील जोडल्या गेलेल्या आहे. करुणा मुंडेजी, मनोज जरांगे धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप करतायत. आपल्या हत्येच्या कटामागे धनंजय मुंडे असल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटते की आता मी काहीही याच्याबद्दल, आता मला फोन आला आणि मला माहित पडला, पत्रकार परिषद बघितली आहे मी, मला याच्याबद्दल काही जास्त माहिती नाहीये. पण 2 दिवस अगोदर माझ्याकडे एक व्यक्ती आला होता ज्यांनी आज अटक केली आहे काल रात्री. आणि मीडियावरती बघून मला कळलं की हे व्यक्ती माझ्याकडे आला होता आणि मला 2 दिवस अगोदर पण आला होता. 3दा माझी भेट झालेली आहे त्या व्यक्तीशी. आणि तो मनोज जरांगे भाऊचाही व्यक्ती आहे, त्यांच्या जवळचा, ज्यांचं नाव ते आहे आपला दादा गरुड. ते व्यक्ती माझ्याकडे पण आला होता. पण याची माहिती माझ्याकडे जास्त नाहीये की त्यांनी कटकारस्थान काय रचली आहे, काय नाही रचली धनंजय मुंडेंनी. याच्याबद्दल मला जास्त माहिती नाहीये, त्याच्यासाठी मी जास्त काही बोलू शकत नाही. पण करुणा मुंडेजी, जरांगेंनी असंही वक्तव्य केलेलं आहे बोलताना की धनंजय मुंडे तुमच्याबद्दल असभ्य बोलतात. माझ्याबद्दल ना, माझ्याबद्दल फक्त असभ्य नाही बोलता, असभ्य कृत्य पण केलेले आहे. माझ्याकडे खूप काही पुरावे आहे. वेळ आल्यानंतर मी सगळं काढणार आहे. काय काय माझ्या पाठीमागे पण कोणते कोणते लोक सोडले होते. जसे भाऊ सांगताय, जरांगे भाऊ सांगताय की लोक सोडले आणि त्यांचे लोकांमध्ये फूट पाडली, तो माझ्यासोबत पण तेच केलेला आहे. मी 27 वर्ष घरामध्ये राहिलेली एक साधीसुधी महिला होती. ज्यावेळी मी बाहेर पडली, माझ्या पाठीमागे पण असे लोक सोडले. मतलब की मी तुम्हाला सांगू शकत नाही, मी लोकांना सांगू शकत नाही की कसे घाणेरडे लोक माझ्या पाठीमागे सोडले. एक मुंडे घराण्याची सून आपल्या स्वतःची बायकोचे पाठीमागे आदमी सोडणारा एकमेक धनंजय मुंडे आहे. तो कोणत्याही व्यक्तीबद्दल काय पण कटकारस्थान रचू शकता. आणि मला पण आता 2 महिने अगोदर धमकी दिली होती, स्वतः धमकी दिली होती फोनवरती की तुझे पण 18 तुकडे करून टाकू. पण याच्याबद्दल मी आता काय बोलू शकत नाही, क्योंकि माझ्याकडे काय पुरावे नाहीये आणि मला काय माहिती पण नाहीये की जरांगे भाऊ बद्दल काय काय केलेलं आहे. आणि माझ्यासाठी पण माझ्याकडे पण खूप लोक पाठवले, लास्ट निवडणुकीमध्ये पाठवले, माझे अनुमोदकला उचलून गेले. तर हे सगळे धंदे जे आहे हे धनंजय मुंडेचे आहे. लोकांचे जवळचे लोकांना फोडणं हे धनंजय मुंडेचे काम आहे. हे 27 वर्ष मी पण बघितलेलं आहे. जी, करुणा मुंडेजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर करुणा मुंडे यांनी देखील आरोप केलेले आहे आणि धनंजय मुंडे कायम कटकारस्थान करत असतात असा आरोप त्या करतायत.